आपण पाहताय महाधुरळा. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. नमस्कार, महाधुरळामध्ये आपलं स्वागत. कोल्हापूर महापालिकेचा महाधुरळा आज शेवटचा दिवस प्रचाराचा, त्यामुळं कोल्हापुरात प्रचाराला प्रचंड वेग आलेला आहे. प्रभाग क्रमांक 11मध्ये जयश्री सचिन चव्हाण यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गेल्या काही दिवसापासून त्यांनी या भागात प्रचार केला, कारण गेली 50 वर्षे चव्हाण कुटुंब या भागाशी एकरूप आहे, निगडीत आहे. माजी महापौर प्रल्हाद चव्हाण, माजी महापौर सागर चव्हाण, माजी नगरसेवक आणि स्थायी समितीचे चेअरमन सचिन चव्हाण यांनी गेल्या अनेक वर्षापासून या भागात अतिशय चांगलं काम करून दाखवलेलं आहे. त्यामुळं कामाच्या जोरावर जयश्री चव्हाण या मैदानात उतरले आहेत काँग्रेसच्या वतीनं, आणि अतिशय चांगलं काम चव्हाण कुटुंबानं केल्यामुळेच जयश्री चव्हाण यांना अतिशय चांगला प्रतिसाद या भागात मिळत आहे. चव्हाण कुटुंबाला पुन्हा एकदा महापालिकेत संधी देण्याचा निर्णयच या भागातील मतदारांनी घेतलेला आहे. कारण चव्हाण कुटुंबांनी रस्ते, गटर्स तर कामं केलीच, याविषयी अनेक सभागृह बांधले, तालमीला मदत केली, खेळाला मदत केली, ज्येष्ठांचा सन्मान केला, महिलांच्या हाताला काम दिलेलं आहे, युवकांनाही मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिलं आहे. जे सर्व क्षेत्रात चव्हाण कुटुंबांचं काम अतिशय चांगलं असल्यामुळं कोणत्याही परिस्थितीत चव्हाण कुटुंबातील व्यक्ती जयश्री सचिन चव्हाण यांना काँग्रेसच्या हात या चिन्हावरून निवडून देऊन त्यांना महापालिकेत पाठवण्याचा निर्धार आणि निर्णय सगळ्या प्रभागातल्या मतदारांनी घेतलेला आहे. त्यामुळेच गेल्या काही दिवसात त्यांची जी प्रचार सभा, प्रचार फेरी, भेटीगाठी होत आहेत, त्यांना प्रचंड प्रतिसाद नागरिकातून मिळत आहे. आमदार सतेज पाटील, माजी आमदार मालोजीराजे, माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी या भागात भेटीगाठी घेतल्या, प्रचारसभा घेतल्या, त्यांनाही प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे. जयश्री चव्हाण यांच्यासह महाविकास आघाडीच्या 4ही उमेदवारांना प्रचंड मताने निवडून द्यावं असं आवाहन काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, आमदार सतेज पाटील, माजी आमदार मालोजीराजे, ऋतुराज पाटील या सर्वांसह प्रमुख नेत्यांनी केलेलं आहे. कार्यकर्ते मोठ्या जोमानं कामाला लागले आहेत. कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्यानं निवडून आणण्याचा निर्धार या प्रभाग क्रमांक 11मधील मतदारांनी घेतलेला आहे. जयश्री चव्हाण यांचा मोठ्या संख्येने विजय हा निश्चित आहे, कारण त्यांच्या प्रचाराला जो प्रतिसाद मिळत आहे त्यातूनच त्यांचा विजय पक्का झालेला आहे.